मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या व्यक्तीच्या नावाने कोर्टाने समन्स काढले आहे किंवा वॉरंट काढले आहे आणि मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे समन्स म्हणजे नक्की काय असतं, वॉरंट म्हणजे नक्की काय असतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समन्स आणि वॉरंट याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आता समन्स म्हणजे काय असतं ते पाहूयात। तर मित्रांनो, समन्स हा एक इंग्रजी शब्द आहे आणि हा शब्द इंग्रजी ग्रामर मधलं एक क्रियापद आहे। ते कसं तर समन्स म्हणजे एखाद्याला बोलावणे। आता समजा एखाद्याला कोर्टातून समन्स आलं तर तो घाबरून जातो की कशासाठी समन्स काढला असेल, तर त्यामध्ये घाबरण्यासारखं काही कारण नसतं। समन्स म्हणजे तुम्हाला कोर्टात एखाद्या केसमध्ये साक्ष देण्यासाठी किंवा काही कागदपत्र कोर्टात सादर करण्यासाठी एका विशिष्ट तारखेला आणि वेळेला कोर्टात हजर राहायला सांगितलेलं असतं। त्यामुळे त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच कारण नसतं। आता त्यानंतरचा प्रश्न म्हणजे समन्स कोण कोण काढू शकतं। तर समन्स कोर्ट तर काढू शकतं, पण पोलीस सुद्धा समन्स काढू शकतात। जर एखाद्या केसमध्ये तपास करताना पोलिसांना एखाद्या व्यक्तीला तपासासाठी बोलवायचं असेल तर पोलीस सुद्धा समन्स काढू शकतात। आता कायद्यात समन्सची प्रक्रिया कोठे नमूद केलेली आहे, तर समन्सची प्रक्रिया ही फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 61 ते 69 मध्ये नमूद केलेली आहे। त्यामध्ये कलम 61 मध्ये काय नमूद केलेले आहे, तर एव्हरी समन्स इश्यूड बाय अ कोर्ट अंडर दिस कोड शॅल बी इन रायटिंग इन डुप्लिकेट साइंड बाय द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ सच कोर्ट और बाय सच अदर ऑफिसर एज द हाय कोर्ट मे फ्रॉम टाइम टू टाइम बाय रूल डायरेक्ट अँड शॅल बिअर द सील ऑफ द कोर्ट। म्हणजे काय तर या कायद्याद्वारे काढलेले समन्स हे लेखी स्वरूपाचे असेल आणि ते 2 प्रतीत असेल। त्याचबरोबर त्याच्यावर न्यायालयाच्या पीठासीन अधिकाऱ्याची किंवा अशा अधिकाऱ्याची जो उच्च न्यायालयाच्या नियमाद्वारे वेळोवेळी निर्देशित करेल अशा अधिकाऱ्याची सही असेल। त्याचबरोबर त्याच्यावर कोर्टाचा शिक्का सुद्धा असेल। आता त्यानंतरचा प्रश्न म्हणजे समन्स किती दिवसांपर्यंत व्हॅलिड म्हणजेच वैध असते। तर मित्रांनो, समन्स हे त्या समन्सवर जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत व्हॅलिड असते। त्यानंतर त्याच्यावर असलेली जी तारीख आहे ती निघून गेली की ते समन्स परत लागू होत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला आता समन्स म्हणजे काय हे तर कळालं असेल। आता वॉरंट म्हणजे काय ते पाहूयात। तर वॉरंट हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे अधिकार पत्र। म्हणजे काय तर न्यायालय पोलीस अधिकाऱ्याला आदेश देते की एखाद्या व्यक्तीला पकडून किंवा अटक करून कोर्टात हजर करा। आता समन्स जे असतं ते त्या ज्या व्यक्तीला कोर्टात बोलावलं आहे त्याच्या नावाने काढलेलं असतं, पण वॉरंट हे ज्या व्यक्तीला अधिकार दिलेले आहेत त्या व्यक्तीच्या नावाने असतं। म्हणजे काय तर वॉरंट पोलीस स्टेशनच्या नावाने पाठवलं जातं आणि त्याच्यावर त्यांना आदेश दिलेले असतात की ह्या व्यक्तीला अटक करून कोर्टात हजर करा। आता कायद्यात वॉरंटची प्रक्रिया कुठे नमूद केलेली आहे ते पाहूया। तर वॉरंटची प्रक्रिया ही फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 70 ते 81 मध्ये नमूद केलेली आहे। त्यामध्ये कलम 70(1) काय सांगते, तर एव्हरी वॉरंट ऑफ अरेस्ट इश्यूड बाय अ कोर्ट अंडर दिस कोड शॅल बी इन रायटिंग साइन्ड बाय द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ सच कोर्ट अँड शॅल बिअर द सील ऑफ द कोर्ट। म्हणजे काय तर या कायद्याद्वारे काढलेले प्रत्येक वॉरंट हे लेखी स्वरूपाचे असेल, त्याच्यावर त्या कोर्टातील पीठासीन अधिकाऱ्याची सही असेल आणि त्याच्यावर कोर्टाचा शिक्का सुद्धा असेल। आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वॉरंट कधीपर्यंत व्हॅलिड म्हणजेच वैध असते। तर मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 70(2) मध्ये असं नमूद केलेले आहे की एव्हरी सच वॉरंट शॅल रिमेन इन द फोर्स अंटिल इट इज कॅन्सल्ड बाय द कोर्ट विच इज इश्यूड इट और अंटिल इट इज एक्झिक्युटेड। म्हणजे काय तर प्रत्येक वॉरंट हे जोपर्यंत ज्या कोर्टाने ते वॉरंट काढले आहे त्या कोर्टाने ते रद्द केले नाही किंवा जोपर्यंत ते वॉरंट अंमलात आणले जात नाही तोपर्यंत ते व्हॅलिड असते। म्हणजे काय तर पोलीस जोपर्यंत त्या व्यक्तीला पकडून कोर्टात आणत नाही तोपर्यंत ते व्हॅलिड म्हणजेच वैध असेल। तर मित्रांनो, तुम्हाला आता वॉरंट म्हणजे काय हे सुद्धा समजलं असेल। आता आपण समन्स आणि वॉरंट यामध्ये फरक काय आहे याची पटकन आणि थोडक्यात रिव्हिजन करूयात। तर समन्स हे ज्या व्यक्तीला बोलवायचं आहे त्याच्या नावाचे असते, तर वॉरंट हे ज्याला अधिकार दिलेले आहेत की एखाद्या व्यक्तीला पकडून आणा त्या अधिकार दिलेल्या व्यक्तीच्या नावाचे असते।
त्यानंतर समन्सवर एक विशिष्ट तारीख वेळ नमूद केलेली असते, तर वॉरंटवर कोणतीही तारीख नमूद केलेली नसते. त्यानंतर समन्सवर जी तारीख नमूद केलेली असते, म्हणजे समजा 10 तारीख नमूद केली असेल तर ते समन्स 10 तारखेपर्यंतच लागू होईल, त्यानंतर ते लागू होणार नाही. पण वॉरंट हे जोपर्यंत ज्या कोर्टाने वॉरंट काढले आहे त्या कोर्टाने ते वॉरंट रद्द केले नाही किंवा ते अंमलात आणले गेलेले नसेल तोपर्यंत ते व्हॅलिड म्हणजेच वैध असते. म्हणजे जर समजा एखाद्या वॉरंटच्या अंमलात आणायला 10 वर्ष लागले, 20 वर्ष लागले तरी तोपर्यंत ते वॉरंट हे व्हॅलिडच असतं. तर मित्रांनो, हा होता समन्स आणि वॉरंट मधला फरक. मला आशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की समजली असेल. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा किंवा इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज करून तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता. पण हाय हॅलो न करता डायरेक्ट तुमचे प्रश्न विचारा. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.